झोपली बाई. शांती शांती उठ ना. काय झोप सुटली तुला सारखी? बसावं झोप. अरे मला जेवायला उठ. ठेवली नाही उठ. तू जेवली का? हा चल उठ जेवायचं. उठ. अरे उठ ना. तुला झालंय काय राहायचं? शांती शांती. अहो जरा झोप द्या ना मला. तुमचा काय डोळा लागला का? शांती शांती घरी दारी सारखी म्हणजे हा उठ उठ. नको नंतर झोप वाटत. उठ लवकर. अहो मला थोडा आराम करू द्या ना. पाय बरं शांती. मग आता मला जेवायचं आहे का? तो आरामाचं महत्वाचं आहे का? तुला ऐकायचं आहे का नाही? तुला ऐकायचं आहे का नाही मला सांग. गॅस उठ लवकर. उठ लवकर. उठ लवकर. उठ म्हणलं तुला एकदा. उठ उठ लवकर. उठ. काय उठ लवकर. काय म्हणले? झोपून सुद्धा देत काय म्हणले? काय म्हणले? थोडीशी पुढे डोळा लागला होता तर आले बाबा माझे. हा ना. माणसाने सारखं झुलतच राहावं का काम करीत? काही थोडंफार जेवायला आराम नको का? मग सारखी आरामच करते ना आपल्याला. तिला स्वयंपाक करून ठेवले घ्यायचा. हा मग कवर घेऊ हाताने सारखं. रात्रीच हातानेच घ्या, दिवसाच हातानेच घ्या. मग तू का आलाय बायको? तू बायको का आलाय? हो तुम्हाला हाताने किती वखत हातानेच घ्यायला लावलं? हातानेच करायला लावलं. ते मागे आजारी पडले तेव्हा म्हणतो ते घ्या करून हाताने. हा ना. तेच लावून धरलं. बरोबर तेव्हा केला का नाही हाताने? मी केला का नाही? मला तू आजारी का? आजारी का आता तू? तुमच्यामुळे मी सारखी आजारी पडते. उद्या करू. उठ उठ. म्हणजे चल वाढू दे. चल. घ्या ना ते ठेवले. अरे शांत बाय. मा डोकं सरकू नका. मारेल तुला आता मी. मला तर ना असं झालंय ना का खरंच कुठं जाऊन जीव द्या. खरंच तुमच्या पायी मा बापानी ना लय मा वाटवळ केलं ग माझ्या आयुष्याचं. खरंच दिला चावाना दावाचा मेला गळ्यात घालून. तुझ्या आईची बळी जावा ते मशे खाती पाहिली तर हागाची दोन पाहिल्याच आणि बरोबर ते बाई तोंड तोंड सांभाळ नाही. या का उशीला तुला नीट करेल आता. आपण म्हणतो जाव मेला आपला नवरा आहे. पण उठला का सारखा करंट्या सारखा भुकत राहतो. चालला महागाव कोणाकडे जेवायला? बायकोकडे मागायचं कोणाकडे? मी आहे ना तुम्हाला सांगते आता मी निघून जाणार आहे बाई. मला तुमचा लय वैताग आलाय. म्हणजे तुमचं काढू झालं काय तुला आता? मी थकले तुमचं हे काढू काढू सगळं. अरे अजून आपल्याला पोर स्वार नाही. कटाळले लगेच. पोर स्वार होईल कसं? उठला का बाबा फक्त खातो आणि सारखं काय. आता मला काय झालं काय? मग तू अशी दिवसा झोपा काढायची. दिवसा झोपा काढायची. मला दिवसा काय झोप येत नाही आणि मग मला रात्री जेवण झोप लागून जाते. मग तू रात्री रात्रभर जागी. माशी डोकं लावून तू सांग काय चुकलं? तू दिवसा काय झोपती मग? सांग. मला पुढचं बोलायला लावू नका बरं का? मग काय काय करशील तू? दिवसा झोपू नको. मग काय करू? काम करून मी थकते ना. काय काम केलं तू आतापर्यंत? मला सांग काय केलं तू? तुमचं काय बाप करायला येतो का? शेतातलं आई बापूचं नाव आई बापाचा उद्धार करीत तुम्ही. कवा उठलं का तो ठाक्या टाकील तुझ्या आईची. मग आईचं नाव काय घ्यायची गरज? तुलाच आईचं का? मग तुझ्या आईची म्हणते नाही तुम्ही. जर माझ्या आईचं नाव घेतलं ना आजपासून तुम्हाला सांगतो नवऱ्याची काय राहती? तू सांग नवऱ्याची शी काय राहती? चुलीत घाल मर ना तिकडं पुढचं. नाही नवऱ्याची काय राहते? म्हणजे नवरा झाला म्हणून तो काही शिवाय देईल काय? लय सहन केलंय तुमचं आतापर्यंत. तुला ऐकायचंय का नाही आता? काय माहिती? ऐकायचं नाही. काय माहिती? बोल पटके बोल. काय माहिती? बोल पटके. मग अजिबात माझ्या बापावरून बोलायचं नाही. तुमचा इकडे सपाटा करा जाळ करा तुमचं तिकडं. अजिबात त्यांची नाव नाही घ्यायची. ते तुमचं नाव घेते का? कोण? माय आई बाप नाही घेते. नाही ना? असं ना. बरं मग तुला दाखवून देऊ मग. काय दाखवून देऊ का? काय दाखवून देऊ का? काय करणार तुम्ही? काय करणार तुम्ही? नाही आता मित्र आहात नाही घरात. का? तूच सांभाळून घ्या काय. जाय तो अशा
धमक्या लय दिवसाच्या ऐकते. हा ना? आम्ही जातो जीव देतो आणि मी जातो अंक करतो पाहायला गेलं तर जसाची तसा तो काही फुचकत नाही लवकर. हा आणि पुस्तकाला तुला काय भेटेल? तू दुसरा करशील लगेच दुसरा करायला तयार होशील. मोकळी हा? मग येईल लगेच घेशील गतोड बाजून हा या दुसरा करायला तयार. हा आहे की रे? फार माझा जीव असा बाबांनी हे करून टाकलं सारखं शांती शांती शांती. 1 मिनिट काय शांतीला सवड नाही. पोटाला पोटाला खायची मिळाली आहे की रे? एकदाची सुखी तरी होईल. हा खरंच सांगते. नाही तर मग मार तरी गाळा आपण मारून टाक. पण मी नाही मारायला मी तुमच्या अशी काय काय तुला तरच आहे मापासून. मी ते पाप करायला का मी नाही. मग मी मारू का? हा कोण मी का तुम्ही का मारशाल मला? का मारशाल मला? खबर नाही मारणार. का नाही मारणार? का नाही मारणार? का नाही मारणार? शांती लय वळवळ करू नको. तुला एकच सांगू का? हा परत नाही सांगितलं नाही. जेव्हा तेव्हा तेच करेल तुम्ही. कवाय जेवायला माहितलं का कटकट घालती झोपायचा आला कटकट इकडे सरक म्हटलं का तिकडे सरकती. अरे चाललंय काय कवायला? चाललंय काय? रातभर काय बाबा सुईचा झोपत नाही. तरी बाय म्हातारा तिकडे सरक तिकडे सरक चालू राहतो तो. तरी बाय म्हातारा म्हातारी वाटत्या. अरे बाबूराव भाऊ अरे तुला जो का तोर व्हायला. अरे म्हटलं आता तुम्हाला काय सांगा बाबा आता माझी अडचण मी काय सांगू. म्हटलं आता काय आहे ते बरं. म्हटलं तुम्ही आणलं कोंगाडा करून म्हटलं ना आपल्या राखाचं. कोंगाडी नाही तुम्हीच चावणा धावाचे पण काय मेमन उपात करलं दुसरी राहिली बाय लेट बोल. काय नीट बोल. हा ते मग तू आज काय करते? तुम्ही चल जेवायला चल. नाही देणार मी जेवायला. नाही देणार जेवायला. म्हणजे अरे चाल ना. स्वयंपाक करून ठेवले घ्या. बर तुला काय तुला सारखं मेला उभं धरीत राहतो. थोडं कुठं माणूस पडलं तर याच्या लगेच डोळ्यात चालत. मी उठत नाही ना आता मग तिकडं. खायला नाही काय नाही हे पुटके करून ठेवले. ये का जेवण इच्छा आईचं बघलं वाजीचे शिका का ग शाते शाते शात उठ 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 स्वयंपाक करेल का? काय याच्यामध्ये काय हेच ना कोरके ठेवले शिळ्या भाकरीचे तुम्हाला. हे कोरके मग आणि कालवण. कालवण मी खाल्लं ते भाकर होती तर चुरून खाली थोडीशी. हा का? मी काय जागा आणि हे कोरके म्हणतोय चिकाते. काय म्हणते हे कोरके खायचे? कोरक्याचे दिवस घ्या ना खाऊन. मला ते कटाळा आला. काय म्हणते? स्वयंपाकाचा कटाळा. स्वयंपाक कटाळा तुला काला करून आणली मी? काला म्हणजे तुला स्वयंपाक पाणी करायला याला त्याला मला पोटभर जेव घालायला. तू त्या उपाशी मारायला निघाली मला तर. तुम्हाला रोज करून देते मी स्वयंपाक करत नाही का मी. पण आज मला आहे ना तुम्हाला सांगते नुसतं अंकास मासत होतं मग घेतलं बाई झोपून नाही जरा. हा का? स्वतः जेवायला करून खाल्लं ना? काय नाही मी ते थोडी भाकर होती ते माशाचा कालवणाचा रसा उरेल होता रात्रीचा त्याच्यात थोडी चोरून खाली. म्हणले बघ जाऊ दे आता असं. हा खाई काही पण रातळ आहे का रे? हा खाईल रातळ उकडून. तुमचं तर काही राहत बघ माझी काय माहिती काय माहिती स्वतःच्या पोटाला खाती गापा गापा दुसऱ्याचा जीव का काय का काय करू राहिले? चालली करा तू माघार थांबत आता घ्यायचं नाही माघारी. नाही नाही मी हाताने करेल आता. नाही 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 अजिबात नाही. नाही निघ. आता कुठे जाऊ मी? तू कुठे जाय? तो माहेर जाय. निघ. हे आईची डम म्हणते. आईची बसून घालती तर घालती तर मला शिळ पाका खाऊ घालते आणि जेवायला आलं तर कालवणाचा पत्त्या नाही भाकरीचा पत्त्या नाही आणि त्याला झोपा घेते गोरती. बरं तू या आता तुला दाखवलं दरवाजात लावून घेतो आता. मेलेनी दार लावून घेतलं ग बाई. फार माई इकडं मान माई दाबली मारून टाकीत होता काय मला. म्हण त्याला गिळायला करून नाही ठेवलं म्हणून 1 दिवस स्वयंपाक नाही केला तर काय बाबा लगेच उतरला. आता काय खरं बाई कुठं जावं त्या मेल्याचं जावं उठलं का तवा तेच राहत. मी आहे ना आता आहे ना आई बापाच्या घरी नाही जात. मी डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच जाते आता. कारण याचं आहे ना लय झालं दर टायमाला याची कटकट राहते. मला आता काही निघाणच बाई याच्यावाले.
जातेच मी आता. आई लोक आत्महत्या करत्या आणि तरस आम्हाला होतो. आमच्या मोठ्या साहेबांना सांगितलं जा अमक्या अमक्या ठिकाणी. आला शेंगुळे हवालदार पायी 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 पायी. काय सांगा त्या का बाई. अहो दादा, हा बरं झालं बाई तुम्ही इकडे भेटले. मी आता पोलीस स्टेशनला चालले होते. काय एवढं काय महत्वाचं काय. अहो दादा, आता काय सांगू तुम्हाला. रडा त्या काम. अहो रडू नका ना. काय झालं ते सांगा. अहो मा नवरा तुम्ही याला बेवड्या बक्काचा. हम्म. अहो मला सारखा मारितो. दादा तुमचं काय नाव आहे हो? आमचं शेंगुळे हवालदार. अहो तुम्हाला सांगते शेंगुळे दादा, काहीच नाही, फक्त कालवण केलं नाही त्याच्यावरून बाबांनी ना जे इड गचुंडी दाबून धरली तर मला म्हण तुला संपूर्ण टाकील म्हण. हा का. हा तर या म्हणा इकडे असं दुखू राहिलंय सगळं. सूज आली घशाला आणि असं मारलं मेल्यानी त्याच्या हातातून कशी तरी निस्पाडून पळाले आणि मग लगेच त्यांनी दार लावून घेतले. मला म्हणून तुला घरातच घेणार नाही. दादा आता तुम्हीच सांगा, आता आई बापाच्या घरी माय दिवस जातील का. नाही जाणार. मग आता यांनी मला चांगलं ठेवलं पाहिजे का नाही सांगा बरं. म्हणजे पेतो का तुमचा नवरा. अहो आता काय सांगा त्या तुम्ही जर पाहिले ना मग तुम्ही म्हणशाल बाई या नवऱ्यापाशी कसे दिवस काढीत होती तू. पोरं सोरं किती तुम. अहो दादा पोर स्वरच होईल नाही आम्हाला अजून. लग्न किती झाले वर्ष. लग्नाला 15 वर्ष झाली. तरी काही नाही. अजून काही पाळणं झाला ना मग. बाई मग का तुम्ही वांजुटी आहे काय. अहो दादा काय बोलू राहिले तुम्ही. अहो जाऊ मर वांजुटी तर वांजुटी पण आहे ना या मेल्याचा बी लय सासूर वास हो दादा. हा का. हा म्हणजे खूप तराशे बघ घरात. अहो दादा लय तरासे. अशा गाणगाणश्या देतो, अशा गाणगाणश्या देतो आणि सारखा मला घराबाहेर काढितो. मग मी ना प्रत्येक टायमाला मा आई बापा जाते पण या टायमाला गेलेच नाही. म्हणले याच्या नावाची ना कंप्लेंटच देऊ पोलीस स्टेशनला. अहो तुमच्या नवऱ्याला आहे ना लगेच दाखवून देतो शेंगुळे हवालदार कसा आहे. मी काय म्हणते शेंगुळे दादा, तुम्ही ना त्याच्या आहे ना चांगल्या आहे ना चांबड्या लोंबा आणि त्याला आहे ना असा दम द्या शेंगुळे दादा. का आजपासून बायकोला त्रास नाही दिला पाहिजे. हा तिथे गेल्यावर देतो. दादा तेवढं चला ना आमच्या घरापर्यंत. हो चला चला. तुम्ही दुसऱ्या ड्युटीला चालले पुढं. आज चाललो होतो पण पहिली तुमचं मिटून जातो. हा चला चला. ती ड्युटी नाही महत्वाची. हे बरं झालं कानावर आलं. उद्या तुम्हाला मारून टाकील तो. बरं झाले हो दादा तुम्ही देवासारखे भेटले. तुम्ही ना दादा त्याला असं पावरात घ्या ना. त्याला म्हणा जर परत या बाईला त्रास दिला ना तर हा शेंगुळे हवालदार तुम्ही वाट लावून टाकील असं म्हणा. हा नाही त्याच बरोबर कार्यक्रमच करतो मी. हा बरं. मला शेंगुळे हवालदार म्हणते आहे. हा दादा तुम्ही कोणत्या गावची. आम्ही जवळ आहे आमचं गाव. हा तुपड पासली. तुपड तुम्ही नवीन आले का आता. नवीन म्हणजे अजून लईत फार तर फार 15 दिवस झाले. हा म्हणूनच तुम्हाला पहिल्यांदाच पाहू राहिले ना. हा बरं या बा दादा हा. ते आमचं घर आहे. या बाई या हिला बा ना, दिसत. अजून दार नाही उघडेल मिळालेली. हे मधलं का. हा हे मधलं. हा हे चला, दिसला दादा, हवे. तुम्ही माग या. चला चला दाखवा बरं तो पिस्तूल या मला फक्त. दादा तुम्ही ना पक्क पावरात घ्या बरं का त्याला. पावरात नाही त्याला उभा गाम फुटल. शेंगुळे हवालदार म्हणते मला. शेंगुळे हवालदार. हे बघा दार नाही उघडलं. पाहा ना. उघडा ना कधी लावली. दादा आवाज द्या तुम्ही. शेंगुळे हवालदारी दार उघडा. काय नाव आहे त्यांचं. काठीने करा म्हणजे उघडी. नाव काय. त्यांचं नाव बाबूराव. ओ बाबूराव शेंगुळे हवालदार बोलतो. दादा दार लावेल नाहीये. बघा तुला झोपलाय मुर्दा कसा झोपलाय पा. चला या दादा या. चला ये का तुमचे मिस्टर. अहो या बाई मा मिस्टर कसं पडलंय पा ना पालखं. हे का बरं असे वाकडे तिकडे झाले. काय नशिबाचे दादा तुम्ही त्या काठीने उठा. काय पालता नशिबाचं म्हणजे पालता झोपत. एक तर मला ना लगेच मारील त्याने पाहिलं तरी. बाबूराव नाव आहे तुमचं. काय उठून बस. तुम्ही कशी काय गोष्ट करा. मी आणलंय. मी आणलंय. बस उठून नीट बस. अरे तुला लोकांच्या आया बहिणी कळायचं का नाही.
का शान खातो बाय शान खातो हा? अरे काय बायकोला मारी तू कोण हा तुला इकावा कोण सवय पडली अरे बायकोला मारतो तुम्हाला सांगते दादा रात्रीचे तारास देतो दिवसाय तारास देतो सारखं शांती हे कर शांती ते कर मला असं वाटू राहिले का जीव द्यावा या मेल्या मग हा जेव नका देऊ आता मी त्याला बरोबर त्याला काम लावतो आमच्याकडे अरे उठ उठ थांबा तिने सांगितलं तुम्हाला मला ऐकायचं काय आता हा बोला मला ऐकायचं तुम्ही लोक बाईच ऐका का बोला तुम्हाला बाई महत्वाची का अहो बाई माणूस नाही महत्वाचा का बाई माणसाचीच केस लागू कशावर बाई तिकीट लागू पडते 50% आरक्षण तिला 50% मला पण नीट बोल एवढा रुबाब नको करू शंभुले हवालदार म्हणते काय का? शंभुले हवालदार तुम्ही का आजार झाली ना हा ड्युटीला 15 दिवस झाले इथं बदली झाली शेंगुळे हवालदार आहे हा. तुम्ही? मी बाबराव घोटाळे बाबूराव घोटाळे मग तुम्ही असे कायमचेच घोटाळे करून राहिले का हा अहो दादा, कुटुंबात खाली. त्याचा घोटाळा करेल या मेल्याने आयुष्यभर माझं बरं दादा तुम्हाला एक सांगू आता हा आता ही बाई बायको बरोबर तुमच्या खाली बरोबर हा तुमच्याकडे कंप्लेंट दिली बरोबर ना झाली तुम्ही कंप्लीट विचारलं का देऊ राहिली कंप्लेंट काही हो तिनं सांगितलं हा मानावरा बेवडा आहे तो मला त्रास देतो हाणतो माझं गळा असा दाबून धरला तर मला उठतंय दादा हे बा असं सुजलं हे बघा. अहो दादा ऐका अहो तिनं खोटे आरोप केले हो हे बघा वर्ष 1.5 वर्ष झाले तर दारू पेटते मी तू हा अरे तू अवसान सांगत ना अहो, तुम्ही काय मारू राहिले दादा अवसान सांगत त्याच बरोबर आहे तुम्ही अवसान उठ उठ उभा बरं, राहा दादा तुम्ही ऐका उभा राहा. बायकोला मला रात्री सकाळचं जेव्हा तुम्हाला बाडे पाहो तर काय सांगा कालच ठेवलं नाही जेव्हा बाकरीची कुटकी दिली हो अहो त्याच्यावर कुटके दिले म्हणजे तू जर मुतस्तो दारू पितो हं? आणि तुला समजत कसं नाही अरे हं? मला झोप झालं का आता? तुला असं ते झोपत जावं ते. मी काय म्हणते दादा एक दिवस स्वयंपाक नाही केला तर आम्हा मरणार होता का आणि लगेच जर तिला इडून पुढे दम दिला तर समजून सांगितलं हे पाय का याला घेऊन जाऊ का नाही दादा तुम्ही याला घेऊन जा अगं नको ना जाते नको ना आता नको ना नाही. चायला येते ये रावणी जाते आता मला सोडत वाचव ना आता रे मारत इकडे, तुला. हो इकडे. दादा काय बायको हो. तुमची बायको काय मला नाही न्यायची पण मला नेते का? नाही मला नको आम्हाला अशा केशी आमच्याकडे लई येते बेवडे आता कसं पाया पडायला हा, आता? पाया नाही. दादा 15 वर्षापासून मार खाते या मेल्याचा मी हा तू जेवढं तुम्हाला मारलं ना त्याच्या दुपटीनं हा टायर मध्ये घातला आता नेऊन हा ना आता माघार घे रे चाहते माघार घे तेच माघार घे आता नाही मार तुला चाहते नाही. तेच माघार घे तुम्हाला चाहते बाय माझी होतं काय केलं हा? काही हा, करत तिकडे मला नाही. नको ना. हाय ना ओ शांताबाई हा याच्या जीवाचं काहीच करणार नाही हा जेव्हा रच्चे खाऊन तुमच्या कापाक येईल नाही तो येईलच ना नाही मग त्याने जर बाळ तिकडे मारलं मग तुला सांगतो मग हा. तुला माणसा ती टोपी घाल. शांती अशी लाटा शांती पडायला मला एक छान दादा याला घेऊन ताबा मला एक पप्पी घ्या अहो दादा एक पप्पी तिकडे जाऊ दे. अहो एक पप्पी घ्या दादा अरे, हं? मारला म्हण पप्पी दे चाल बस गाडीत कोणत्या या बाई या गाडीत बस हे आणले का? हा तिला घेतला असतं राव तिला काला आता तो लावून येत तुझी तो चाल अरे मर तिकडे जाय ना. हो, दादा धराव याला आता. अरे तुला समजायचं काही खरंच नाही. हल. जाय मेल्या तिकडे मरण तर ना तिला आला पप्पी द्यायला बस पुढं बस बाई या मेल्यानी पार त्या हवालदारासमोर पप्पी मागतो पार लाज काढली ग बाई यांनी बरं झालं नाही याला आता आहे ना याच्या चांगल्या लावण्या सुचवतील तिकडं मी तरी जराशी आता शांत राहते 4-8 दिवस मरू दे तिकडे